हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप ठरलं. मुंबईत भाजप 137 जागांवर तर शिवसेना 90 जागांवर लढणार. मुंबई महानगरपालिकेसाठी मनसेची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 33 उमेदवारांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत अजूनही युतीचा निर्णय नाही. नाराजांची शिरसाटांच्या निवासस्थानी गर्दी. तर भाजपचा सकारात्मक प्रस्ताव न आल्यास वेगळा निर्णय घेण्याचा शिरसाट यांचा इशारा. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा सीमा हिरेंच्या मुलीची निवडणुकीतून माघार. भाजप नेतृत्वाचा आमदार आणि खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर एबी फॉर्म मिळाला. वॉर्ड 199 मधून उमेदवारी जाहीर. भांडूप रेल्वे स्थानकाजवळ भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडलं. अपघातात 4 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं जागा वाटप अखेर ठरलंय. मुंबईत भाजप 137 जागांवर लढणार आहे तर शिवसेना 90 जागा लढणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच अखेर भाजप शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाचं सत्र ठरलंय किंवा सूत्र ठरलंय. मुंबईमधल्या 227 जागांपैकी 137 जागांवर भाजप तर 90 जागांवर शिवसेना लढणार आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातून जागा देणार आहेत. एबी फॉर्मचं वाटप करून आज दोन्ही पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. पुढची मोठी बातमी. मनसेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्या यादीमध्ये 33 उमेदवारांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतंय. मनसेनं ही पहिली यादी जाहीर केलेली आहे. शिवसेना उबाठा पक्षानं पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता मनसेकडून देखील पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या पहिल्या यादीमध्ये 33 उमेदवारांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. मात्र आदित्य ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघात एकही जागा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर न केल्यानं इच्छुकांच्या मनात धाकधूक होती. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी देखील सकाळपासून 2 वेळा मातोश्रीच्या फेऱ्या केल्या. मात्र अखेर संध्याकाळी 7च्या सुमारास त्यांना ठाकरेंनी एबी फॉर्म दिला आणि त्यांचा जीव खरं तर भांड्यात पडला. वॉर्ड क्रमांक 199 मधून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वॉर्ड आपण कुठे सोडतोय, काय करतोय, पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जेव्हा असतात तर त्या सगळ्या गोष्टी होत्या. आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत. मलाही मिळालेला आहे. माझा जो शाखा प्रमुख आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे अशीच्या जी साऊथला 5 महिला आणि 1 पुरुष महिला ओबीसी. तिकडे पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि ही सदिच्छा भेट असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं. यावेळी जागा वाटपाबाबत कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं. एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांची घेतलेली भेट ही भाजपवर दबाव टाकण्याची खेळी असल्याची चर्चा आहे. याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाही आहे. आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाही आहे.
पण आम्ही भेटायला आलेलो आहे आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आम्ही काय बसू शकतो का एवढंच फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी बोलू. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता त्यांच्या विरोधात शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शड्डू ठोकलाय. या युतीमध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक जागा असतील तर त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असतील. आता नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी तिरंगी लढत अटळ आहे. NCP अजितदादा गट यांनी आपण एकत्र येऊन आमच्या बसून एक दोन चार दिवस चर्चा झाल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन शिवसेना आणि NCP एकत्र येऊन आणि ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आज म्हणजे उद्या 3 वाजेला सर्व बी फॉर्म जर दिले नाही तर आमचे सर्वच कार्यकर्ते जेवढे पदाधिकारी आहे त्यांना देखील निवडणुका लढायच्या आहेत आणि म्हणून आम्ही 15 दिवसापूर्वी महायुतीची बैठक त्या ठिकाणी झाली होती. परंतु त्यानंतर 15 दिवसामध्ये सकारात्मक कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून आला नाही आणि म्हणून आम्हाला देखील आमचे पक्ष वाढवायचे आहेत आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना देखील संधी द्यायची आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही तो सकारात्मकपणे आम्ही जर उद्या बोलवलं नाही आम्हाला तर आम्ही आमची तयारी करून ठेवावी. पुढची बातमी. घराणेशाहीवरून महायुतीवर टीका होते आणि यानंतर भाजप नेतृत्वानं आमदार आणि खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या मुलानं निवडणुकीतून माघार घेतली आहे तर सीमा हिरेंच्या मुलीनंही निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीने केंद्रातून असा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार आणि मंत्री असलेल्यांची मुलं जी आहेत ती महानगरपालिका असली किंवा ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये निवडणूक लढणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जो काही उमेदवारी अर्ज जो आहे तो निश्चित स्वरूपामध्ये तो परत घेतला जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजी नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळतोय. शिवसेनेतील नाराज राजेंद्र जंजाळ हे शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाट यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे शिरसाट यांच्या घराबाहेर नाराजांची मोठी गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी भाजप शिवसेनेमध्ये जागा वाटपावरील तिढा वाढत चाललाय आणि जागा वाटपामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती तर शिरसाट यांनी घराबाहेर येत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आतापर्यंत इच्छुकांची संख्या आहे ती प्रचंड आहे आणि जी माहिती मिळाली की युतीमध्ये अतिशय कमी जागा आपल्याला मिळत आहे आणि जवळपास 7 नगरसेवक जे स्टँडिंग आहे त्यांची तिकीट या ठिकाणी कट होणार आहे कारण त्या जागा भारतीय जनता पार्टीला सोडल्या जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं हा कार्यकर्त्यावर खरं अन्याय आहे. मला लोकसभेचं तिकीट नाकारलं गेलं त्यावर रडलो नाही, विधानसभेने दिलं त्यावर रडलो नाही. मी 3 दिवसापासून मी जागलेलो आहे. 3 दिवसापासून युतीची बोलणी होतीये. रात्री 4 वाजेपर्यंत आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करतोय. वाईटही मनाला वाटतंय की आपण जिल्हा प्रमुख असताना आपण आपल्या कार्यकर्त्याला जे सक्षम निवडणूक मध्ये आहेत, निवडणूक जिंकू शकतात, त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही.